ये कैमरा भैया थोडं मागे सरका ना. अरे सरका ना थोडा असं असं करतो ना बाजू. मनोज भाऊ मला या जाण्यासाठी तुम्ही सांगितले 2 दिवसामध्ये मुख्यमंत्री जाईल. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची चर्चा करत आणि आपल्याला जे काही याच्यामध्ये लिहिले असेल थोडा मुंडी बाजू करू ना. आणि तुम्ही अजून काही लोकांचे नंबर दिले त्यांनाही बोलून घेऊ आणि मुख्यमंत्री सोबत याची चर्चा करण्यासाठी मीटिंग बोलवण्यासाठी मला 2 दिवसाची वेळ द्या. तुम्ही देवाचा नंतर कुणी असाल तर ब्राह्मणचा देवाच्या नंतर म्हणजे त्या खरं बोलतोय. माझ्या मतदारसंघामध्ये जे पूजापाठ करणारे ब्राह्मण समाज आहे त्यांना लग्नामध्ये त्याच्यामध्ये देवाचा रूप असतो आणि तिथून झाल्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती काय आहे, त्यांच्या अडीअडचणी काय. आता सर्व समाजामध्ये गरिबी आली. पहिले विशिष्ट असा होता का ब्राह्मण समाज एक आगळा वेगळा शिकलेला होता. आज त्यांची लोकसंख्याप्रमाणे तुम्हाला जे काही पाहिजे मी या सर्व गोष्टी तुम्ही जे जीवन जगण्यासाठी जे काही तुम्हाला पाहिजे जे काही तुमच्या लोकांच्या मागणी आहे धर्म रूढी परंपरा तुम्ही सर्व राबवतात त्याच्यामध्ये कुठेही शंका नाही. पण याच्याबद्दल मला 2 दिवसापर्यंत मी बुधवारपर्यंत वेळ घेईन. एन्डोर्समेंट घेईन मुख्यमंत्र्यांची माझ्या लेटरवर आणि तुम्हाला तुमच्या नंबरवर व्हॉट्सअपने पाठवून त्या साहेबांनी विशेष मीटिंग बोलवण्यासाठी मुख्यमंत्री तुम्हाला वेळ देतील. राज्याच्या समाजाचा तो विषय अजून ती बी प्रोसिडिंग करायला पण आता माझी हात जोडून विनंती आहे मी स्वार्थपणे काम केलेलं आहे. मी तुम्हाला सांगू लागलो का तुमच्या समाजाच्या बद्दल सर्व देशभर आधार आहे. इथेही मी आधाराने बोलू लागलो. आतापर्यंत काही बोलण्यामध्ये काही आश्वासनामध्ये फरक असेल अंमलबजावणी झाली नसेल नागपूरची मीटिंग असेल नागपूरची मीटिंग असेल हे सर्व जी परिस्थिती घडली त्या परिस्थितीला मला माझ्या वरिष्ठाला बोलणार नाही आणि तुम्ही मला संधी देणार नाही. 10 तारखेच्या आत मी तुमच्या मीटिंगचा ही राखी आमची ब्राह्मण महिलांतर्फे तुम्हाला आहे आणि या राखीची लाच तुम्ही राखावी आणि आमच्या ब्राह्मण समाजाला न्याय मिळवून द्यावा. कारण आम्हाला लोकांनी गृहीतच धरलेलं आहे नाहीतर आता बोलणार नाहीत. आम्ही आमच्या कृतीतून काम करू. संघर्ष संपला असेल सर आम्हाला त्रास इतका आहे कधी 4 माणसांमध्ये मिसळ आमच्या समाजाच्या कार्यक्रमाला येत नाही. आमच्या भावना सांगायला कार्यक्रमाला बोलवतो वेळ देत नाही. इतकं कोणतं असं तुम्हाला हे झालं. फेब्रुवारीपासून मी मंत्रालयात देतो स्वतः. मला अजूनपर्यंत कोणीही मंत्री किंवा मुख्यमंत्री साहेब भेटले नाही ना. आम्हाला तुम्ही मला 5 मिनिटांमध्ये बोललो. मी स्वतः मंत्री आहे राज्याचा पालकमंत्री आहे. मी अर्ध्या मिनिटात तुम्हाला भेटायला आलो. आता पुढचं मी 2 दिवस मागितले. मला 2 दिवस तुम्ही संधी देणार नाही. 100% इतके दिवस वाट पाहिली साहेब. अजून 2 दिवस इतके दिवस बाकीच्या लोकांची वाट पाहतात. मी बी एक बसले उपोषणाला निवेदन दिलं घेतलं पण त्याच्यावर कोणतीही अंमलबजावणी झालेली नाहीये. आज परत ब्राह्मण समाजाने एकत्रित होऊन आज जवळजवळ 36 जिल्ह्यांपैकी 30 जिल्ह्यांचे प्रतिनिधी या बैठकीत उपस्थित होते आणि सर्व मताने एक निर्णय घेतला. 10 तारखेपर्यंत आम्ही सरकारला एक नम्र विनंती केली आहे की तुम्ही तो GR आम्हाला द्यावा. अन्यथा 15 ऑगस्ट पासून आमचे बंधू दीपक रणनवरे हे जालन्याला
चमन जे आहे तिथे आमरण उपोषणाला बसणार आहे आणि पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये ब्राह्मण संघटनाचे प्रत्येक प्रतिनिधी आपल्या आपल्या ऑफिसला निवेदन देऊन याची एक साखळी, जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही. बघा, ब्राह्मण समाज खूप शांतीपूर्ण तरीकेने आपले विषय मांडत असतो. मला वाटतं आम्हाला त्याची सजा मिळते की कोणी आमच्याकडे त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. सर, आता त्यांना राखीच बांधून दिली आणि एक भाऊ बहिणींची रक्षा करायच्या ऐवजी आम्ही त्यांना आमच्या समाजाला काहीतरी द्यावं ही मागणी केली. नाहीतर आम्ही आमच्यासाठी मागितलं असतं, पण आज आम्ही आमच्या समाजासाठी त्यांना राखी बांधली आहे की तुम्ही आमच्या या राखीची लाज राखावी. आणि 15 ऑगस्टच्या पहिले त्यांच्या बोलण्यात एक दमदार विश्वास वाटला की तुमच्या सगळ्या गतिविधीकडे माझं लक्ष आहे आणि मी स्वतः मुख्यमंत्र्यांना तुमचे हे निवेदन देणार. आणि 2 दिवस, आम्ही तर 10 तारीख सांगितली, पण त्यांनी 2 दिवसात आम्हाला प्रत्युत्तर देऊ असं सांगितलं. त्यामुळे सत्तार साहेबांवर आम्ही 101% आज विश्वास ठेवतोय. विजया अवस्थी. समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने आज संभाजीनगर येथे संपूर्ण महाराष्ट्रातील समन्वयकांची बैठक झाली. या बैठकीमध्ये मागील 28 नोव्हेंबर रोजी जालना येथे मी स्वतः दीपक रणनवरे त्यांनी समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीनं आमरण उपोषण केलं. जालन्याचे पालकमंत्री यांना आम्हाला आश्वासनही दिलं की आपल्या मागण्या पूर्ण करू. मग जे काही उपोषण आहे ते मी स्थगित केलं. त्यानंतर 14 डिसेंबर 2023 नागपूर अधिवेशनामध्ये या सरकारने आम्हाला शब्द दिला की आपल्या ज्या काही मागण्या आहेत व परशुराम आर्थिक विकास महामंडळ आहे ती आम्ही देऊ असं मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. परंतु आजपर्यंतही कुठल्याही प्रकारची ब्राह्मण समाजाला केलेली घोषणा पूर्ण केली नाही. म्हणून मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की आपण दिलेला शब्द हा पूर्ण करावा. अन्यथा आपण जर ब्राह्मण समाजाला धोका जर दिला तर ब्राह्मण समाज यावेळेस आपल्याला धक्का दिल्याशिवाय राहणार नाही. मी ब्राह्मण समाजाच्या ज्या काही प्रामुख्याने मागण्या आहेत त्यामध्ये परशुराम आर्थिक विकास महामंडळ सर्व मुलामुलींसाठी उच्च शिक्षण मोफत करावं, त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक वसतिगृह असावं. यासाठी आम्ही परत शासनानं जर या मागण्या लवकरात लवकर मान्य केल्या नाही तर 15 ऑगस्ट पासून जालना येथे परत आमरण उपोषण करणार.